प्रश्न पहिला, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कधी झाला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 22 सप्टेंबर 1887. प्रश्न दुसरा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुठे झाला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कुंभोज, कोल्हापूर. प्रश्न तिसरा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रयत शिक्षण संस्था. प्रश्न चौथा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्नाचे उत्तर देण्याआधी तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते नक्की कमेंट करून सांगा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1919. प्रश्न पाचवा, रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य काय आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. प्रश्न सहावा, भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सातारा येथील जनतेने. प्रश्न सातवा, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लक्ष्मीबाई. प्रश्न आठवा, भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात कोणते पहिले छात्रालय सुरू केले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस. प्रश्न नववा, कमवा आणि शिका या योजनेचे जनक कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भाऊराव पाटील. प्रश्न दहावा, भाऊराव पाटील यांच्यावर कोणाच्या विचारांचा सर्वाधिक प्रभाव होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न अकरावा, भाऊराव पाटील यांनी कोणत्या कंपनीत सेल्समन म्हणून काम केले होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी किर्लोस्कर ब्रदर्स, ओगळेवाडी. प्रश्न बारावा, रयत शिक्षण संस्थेचे पहिले केंद्र कुठे सुरू झाले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी काले, जिल्हा सातारा. प्रश्न तेरावा, भाऊराव पाटील यांना पद्मभूषण पुरस्कार कधी मिळाला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1959. प्रश्न चौदावा, रयत शिक्षण संस्थेचे चिन्ह कोणते आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वटवृक्ष, वड. प्रश्न 15वा, भाऊराव पाटील यांना अण्णा या नावाने कोण हाक मारत असत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए त्यांचे विद्यार्थी व सहकारी. प्रश्न 16वा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी भाऊराव पायगोंडा पाटील. प्रश्न 17वा, भाऊराव पाटील यांनी कोल्हापुरात कोणाच्या प्रेरणेने शिक्षण घेतले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजश्री शाहू महाराज. प्रश्न 18वा, सिल्वर ज्युबली ट्रेनिंग कॉलेजची स्थापना कुठे केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सातारा. प्रश्न 19वा, अण्णांनी माध्यमिक शिक्षणासाठी साताऱ्यात कोणते हायस्कूल सुरू केले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महाराजा सयाजीराव हायस्कूल. प्रश्न 20, कोणत्या विद्यापीठाने भाऊराव पाटील यांना सन्माननीय डी.लिट पदवी दिली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पुणे विद्यापीठ. प्रश्न 21, वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी अण्णांच्या पत्नीने काय विकले होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी स्वतःचे दागिने. प्रश्न 22, अण्णांनी 1942च्या कोणत्या चळवळीत सक्रिय भाग घेतला होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भारत छोडो चळवळ. प्रश्न 23, रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सातारा. प्रश्न 24, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन कधी झाले?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 9 मे 1959. प्रश्न 25. 1909 मध्ये अण्णांनी आपल्या मित्रांसह कोणत्या आश्रमाची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी दुधगाव विद्यार्थी आश्रम. प्रश्न 26. अण्णांनी कोणत्या समाजाच्या तत्वांचा प्रचार ग्रामीण भागात केला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सत्यशोधक समाज. प्रश्न 27. आशिया खंडातील सर्वात मोठी खाजगी शिक्षण संस्था कोणती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रयत शिक्षण संस्था. प्रश्न 28. अण्णांनी सर्वधर्मीय मुलांसाठी साताऱ्यात कोणते बोर्डिंग हाऊस सुरू केले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस. प्रश्न 29. श्रमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अण्णांनी कोणता मंत्र दिला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कमवा आणि शिका. प्रश्न 30. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आईचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गंगाबाई. प्रश्न 31. सातारच्या जनतेने भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणत्या वर्षी दिली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1932. प्रश्न 32. अण्णांनी साताऱ्यात कोणत्या पहिल्या महाविद्यालयाची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती शिवाजी कॉलेज. प्रश्न 33. रयत शिक्षण संस्थेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी काले. प्रश्न 34. कर्मवीरांच्या जीवनावर आधारित कर्मवीर हा चित्रपट कोणी दिग्दर्शित केला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भालजी पेंढारकर. प्रश्न 35. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा धर्म कोणता होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जैन. प्रश्न 36. अण्णांनी माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापुरातील कोणत्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजाराम हायस्कूल. प्रश्न 37. अण्णांनी आपल्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या वस्त्रांचा स्वीकार केला होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए खादीचा सदरा धोतर. प्रश्न 38. रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या घटनेचे अध्यक्ष कोण होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भाऊराव पाटील. प्रश्न 39. अण्णांच्या शैक्षणिक कार्याचा मुख्य केंद्रबिंदू कोणता भाग होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ग्रामीण भाग. प्रश्न 40. वसतिगृहातील मुले अण्णांना कोणत्या नावाने हाक मारत असत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बोर्डिंगचे अण्णा. प्रश्न 41. अण्णांनी रयत या शब्दाचा अर्थ कोणासाठी वापरला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गरीब शेतकरी व जनता. प्रश्न 42. भाऊराव पाटील यांचे माध्यमिक शिक्षण कोणत्या दोन गावामध्ये झाले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विटा व दहिवडी. प्रश्न 43. अण्णांनी साताऱ्यातील वसतिगृह कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधले होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए राजश्री शाहू महाराज. प्रश्न 44. रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाखाली कोणते ब्रीदवाक्य कोरले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. प्रश्न 45. साताऱ्यातील युनियन बोर्डिंगची स्थापना अण्णांनी कोणत्या वर्षी केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1924. प्रश्न 46. अण्णांच्या विचारांमध्ये कोणत्या 3 मूल्यांचा समावेश होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए समता बंधुता श्रम प्रतिष्ठा. प्रश्न 47. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी अण्णांच्या कार्याला मोठी मदत केली ते कोण? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बाळासाहेब खेर. प्रश्न 48. रयत या शब्दाचा मूळ अर्थ काय होतो?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, प्रजा शेतकरी. प्रश्न 49, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाधीस्थळ कुठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, रयत संकुल, सातारा. प्रश्न 50, महाराष्ट्रात ग्रामीण शिक्षणाची गंगोत्री कोणाला म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, कर्मवीर भाऊराव पाटील.